मंडळी, मलवडी वरकोटे तालुका मान जिल्हा सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धेमध्ये एक फायनलची कुस्ती महाराष्ट्र केसरी पैलवान प्रतीक्षा बागडे विरुद्ध सृष्टी भोसले अशी फायनलची कुस्ती झाली। या कुस्तीमध्ये पैलवान सृष्टी भोसले यांनी पैलवान प्रतीक्षा बागडेवरती आडव्या हाताची पकड या डावावरती विजय संपादन केला आहे आणि अभयदादा केसरीचा किताब पटकावलेला आहे। बघू शकता मर्दानी कुस्ती YouTube चॅनलला। धन्यवाद। 5 मिनिटं बेमुदत मैदानी कुस्ती चालणार आहे। ग्रामीण भागात मैदानी कुस्तीवरती चाहता वर्ग प्रचंड मोठा प्रेम करतोय, पण थोडा बदल करत शेवटची कुस्ती या टप्प्यात अशी घेतलेली आहे। अभय सिंह दादा म्हणजे जनमानसांची गाडी वळवणारा व्यक्तिमत्व। ग्रामीण भागातल्या माणसांना काय हवंय हे कुस्ती 5 मिनिटात झालं पाहिजे ना। म्हणजे देव देवतांनी जपलेली हजारो वर्षाची परंपरा असणारी आधी मानवालाही आपला अन्न मिळण्यासाठी कुस्ती करावी लागली आणि आताच्या युगामध्येही संघर्ष करावा लागतोय, तो कुस्तीच्या रूपातलाच आहे। शशिकांत भाऊंनी सांगितलं की राजकारणामध्ये कुस्ती असते, पण राजकारणातली कुस्ती 5 वर्षानंतर लढली जाते। पण मैदानामध्ये आज झालेला पलवान उद्या दुसऱ्या गावात खेळू शकतो, पण राजकारणातली कुस्ती 5 वर्षानंतरच लढली जाते। सृष्टी भोसलेनं पकड मजबूत केलेल्या आहे। मैदानी कुस्ती आहे, बाहेर कोणी मार्गदर्शन करू नका। आनंददायक वातावरणामध्ये राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा मंदारा हिस्सा सृष्टी भोसले हिस्सा होण्याचा प्रयत्न होता। प्रतीक्षा अत्यंत डोक्याला पोरगी कुस्ती करणार आहे ती, अनेक महाराष्ट्र केसरी केलेला अनुभव तिच्या पाठीशी आहे। सांगली जिल्ह्याला पहिली महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून देणारी तुमची ही मुलगी गरिबाच्या घरातली घोटणा आणि भयान शांतता आहे। वादळापूर्वीची शांतता, 3 पल्लीत आवाज आणि आडव्या हाताची पकड सृष्टी भोसले आक्रमक आणि निकाल 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 अभय सिंह दादा महिला केसरीची मानकरी ठरली। निकाल घ्या, निकाल घेऊ द्या।